ओम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 195 आणि 196 या श्लोकांवरती निरूपण करणार आहोत. पण तत्पूर्वी आजचा दिवस हा आपला सर्व साधकांसाठी पर्वणीचा दिवस आहे आणि सर्वजण आपण समर्थांचेच भक्त आहोत आणि समर्थांचे शिष्य आहोत, कारण आपण सगळे मनोबोध अभ्यासतो आहे. आणि समर्थच आपल्या शब्दात सांगतात की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. ते निरंतर असे आहेत आणि आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध असता, न करावा खेद भक्तजनी, असं ते म्हणतात. म्हणून आपण आता त्यांचा मनोबोध बघत आहोत. म्हणजेच आपण समर्थ आपल्याला मनोबोध रूपाने आपल्यापाशी आहेत आणि आपल्याला ते बोध करत आहेत. म्हणून आपण त्यांना वंदन करूयात. आज गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे आज खूपच म्हणजे आनंदाचा दिवस आहे. आज काय करावं आणि काय करू नये असं वाटतं आणि गुरूंचा बोध आपल्याला आज परत प्राप्त होतो आहे, ह्याचा मला आणि आपल्या सर्वांनाच आनंद होईल. आता आपण बघूया की ज्या वेळेला आपण 195वा श्लोक बघतो आहोत त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की वसे हृदयी देव तो जाण ऐसा. ज्या वेळेला ते समर्थ सांगतायत की हा हृदयामध्ये देव आहे, तो कसा आहे त्याला जाण असं सांगतायत. पण मग ह्याच्यापूर्वी त्यांनी काय सांगितलेलं आहे? 193व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, ते प्रश्न विचारतात की हा जो देव आहे हा देव कसा आहे? वसे हृदयी देव तो कोण कैसा? ते प्रश्न विचारतायत की कोण कैसा. म्हणजे समर्थ इथं जरी प्रश्न विचारत असले तरी हा प्रश्न आपल्या साधकांच्या मनात आलेला प्रश्न आहे. कारण हा मनात प्रश्न येण्यापूर्वी आपली मनाची तयारी सुंदर समर्थांनीच करून घेतलेली आहे. कारण जे शुद्ध पवित्र असं जे मन आहे, जे सात्विक मन आहे, त्या सात्विक मनामध्येच असे प्रश्न पडतात की देव कुठे आहे, कसा आहे, तो मला जाणायचा आहे आणि मला त्याला पाहायचं आहे किंवा मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तर समर्थांनी आपल्याला दुसऱ्या श्लोकापासूनच त्यांनी शिकवण द्यायला सुरुवात केलेली आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, भक्तिपंथाने तू जा बाबा, तेव्हाच श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तेव्हाच आपल्याला श्रीहरी पावेल. आणि मग पुढे ते सांगतायत आणि ही अगदी खूणगाठ बांधण्यासारखी गोष्ट आहे. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. जगामध्ये जे काही निंद्य असेल ते सगळं सोडून द्यायचं आहे. आणि जगातलं निंद्य सोडायचं म्हणजे माझ्यामध्ये पण जे काही निंद आहे ते सोडून द्यायचं आहे. माझ्यामध्ये निंद्य काय आहे तर जे काम क्रोध लोभ मद मत्सर हे सर्व माझ्या मनामध्ये निंद अशा वस्तू आहेत. मी कोणाचा हेवादावा करत असेल तर ते चांगलं नाही. मी चांगलं वाईट म्हणत असेल तर ते चांगलं नाही. मी कोणाला नावं ठेवत असेल तर ते चांगलं नाही. म्हणून ते म्हणतात की जे निंद्य आहे ते सर्व सोडून द्यावे. पण ज्याप्रमाणे एखाद्या ग्लासमध्ये पाणी आहे, ते पाणी टाकल्यानंतर आपल्याला दुधाने ते भरायचं आहे, तर दुधाने भरण्यापूर्वी आपण पाणी टाकून देतो, तसं निंद्य वस्तू आपण टाकून दिल्यानंतर मनामध्ये नक्कीच आपल्या काहीतरी चांगलं येत असतं. म्हणून ते म्हणतात किंवा धारण करायचं असतं. म्हणून ते म्हणतात जनी वंद्य ते सर्व भावे करावे. आणि आपण मनामध्ये जे वंद्य म्हणजे जे चांगलं आहे ते आपण मनामध्ये ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्या मनामध्ये चांगले गुण आणायचे आहेत आणि आपलं मन रजोगुण आणि तमोगुणांनी कमी करून त्याचे प्रमाण कमी करायचे आणि सात्विकताकडे वाढवायचं. आणि सात्विक मनामध्येच असे प्रश्न येतात किंवा असं ज्ञान ठसतं. म्हणूनच पुढे ते म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि नेहमी पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो. अशी शिकवण देणारे समर्थ जागोजागी आपल्याला त्यांनी अशी शिकवण दिलेली आहे. आणि अशी शिकवण देऊन देऊन त्यांनी आपल्या मनाला सज्जन बनवलेलं आहे. सज्जन म्हणजे सत बनवलेलं आहे. सत म्हणजे
सात्विक बनवलेलं आहे आणि असं मनच शुद्ध असतं, असं मनच पवित्र असतं आणि अशा पवित्र मनामध्येच तो परमात्मा ठसतो, भासतो, अनुभवायला येतो आणि तोच एम्बाईब होतो. तर आता आपण पुढे बघूयात समर्थ आपल्याला त्या देवाबद्दल काय सांगतायत. कारण त्यांनी तर सांगितला की हा देव तो कोण कैसा, आणि त्याचं उत्तर त्यांनी आपल्याला 195व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. हृदयी देव तो जाण ऐसा. हृदयात तो देव आहे. तो कुठे आहे? हृदयात आहे. फक्त हृदयात आहे का? नाही नाही नाही. ते पुढे काय म्हणताय? नभाचे परी व्यापकू जाण तैसा. पूर्ण नभाचे परी म्हणजे आकाशाप्रमाणे तो पूर्ण व्यापून उरलेला आहे. इतकंच नव्हे तर नभासारखंच नव्हे तर नभाला देखील, आकाशाला देखील कवटी घालणारा असा तो परमात्मा दशांगेने उरला, असा जो पुरुष सूक्तामध्ये सांगितलेला आहे, असा सगळ्याला व्यापून तो दश अंगुल असा उरतो. सदा संचला येत ना जात काही. मग तो कसा आहे? सगळीकडे व्यापून उरलेला आहे. तो मग आज आहे उद्या नाही असा आहे का? नाही. तो कायम आहे, सदा आहे, सर्वदा आहे. आणि कसा आहे? संचला. संचला म्हणजे व्यापलेला आहे. कसा आहे? आतून बाहेरून सगळीकडून ओतप्रोत ज्याला आपण म्हणतो असा तो व्यापून उरलेला आहे. तो कसा आहे? येत ना जात काही. आता त्याला येत ना जात काही म्हटलेलं आहे. तो येत नाही जात नाही म्हणजे परमात्मा येत नाही आणि जात नाही असं आहे का? तसं नाही आहे. तर इथं ते असं सांगत आहे की त्यांना हे सांगायचं आहे की इथं एक श्रुती सांगते, मुंडक उपनिषद सांगतं की तद दूरे तद अंतिके. तो कसा आहे? तो दूर पण आहे आणि तो जवळ पण आहे. तो खूप दूर आहे पण तितकाच तो माझ्या जवळ पण आहे, अंतरात पण आहे. मग असा सगळीकडे व्यापून उरलेला, माझ्या आत माझ्या बाहेर सगळीकडे असलेला परमात्मा तो माझ्यापाशी, किंवा मी कुठे येईन आणि कुठे जाईन. आता समजा माझं शरीर आहे हे लिमिटेड आहे, मी लिमिटेड आहे, माझं घर लिमिटेड आहे. मी माझ्या घरातून कुठे बाहेर जाते, कुठल्या तरी ठिकाणी जाऊन येते, एखाद्या देवळात वगैरे जाते आणि तिथून मी परत घरी येते. त्यावेळेला मी जाऊ शकते आणि येऊ शकते कारण मी लिमिटेड आहे, माझं घर लिमिटेड आहे. पण परमात्मा सगळीकडे व्यापून उरलेला आहे. तो कुठून कसा येणार आणि कसा जाणार? आणि म्हणून तो येत ना जात काही असं आपल्याला समर्थ सांगताय. तयावीण कोठे रिता ठाव नाही. आणि मग तो येत जात नाही, तो सगळीकडे आहे. मग आपल्या मनात येईल विचार की तो सगळीकडे आहे तर तो कसा आहे? तर ते म्हणतात किंवा कुठे आहे कुठे नाही असं आहे का? तसं नाही आहे. तर ते म्हणतात त्याच्या विना कोठे रिता ठाव नाही. त्याच्याशिवाय कुठेही ठिकाण नाही. तो सर्वत्र आहे, सगळीकडे संचारलेला आहे, स्थित आहे, असा तो परमात्मा परमेश्वर आहे. आणि हे सांगताना आता हा परमात्मा कसा आहे हे आपल्याला कसं कळणार? तर ते पुढे सांगतायत आपल्याला की आपल्याला शंका मनात येईल म्हणून आपण त्यांचंच बघूया ते काय म्हणतायत. ते म्हणतायत की हा परमात्मा कसा आहे? तर तो आत्मस्वरूपाने आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अहम आत्मा हे कधीची विसरू नये. ते सांगतायत आपल्याला की आपण आत्मस्वरूपाने आहोत, स्वस्वरूपाने आहोत. पण या आत्म्याला आपण कधीही विसरू नका, कारण आत्मस्वरूपच माझं स्वरूप म्हणजे आपलं स्वस्वरूप आहे. आणि बाकीचं जे काही आहे हे शरीर, त्यातलं काळं गोरं किंवा ते ठेवणं, बुटकं, उंच, हे सगळं नामरूपाची लक्षणं आहेत, नामरूपात्मक आहे, त्याचं वर्णन आहे. माझं वर्णन काय आहे? तर मी निर्गुण निराकार असा निस्संग असा असणारा मी परमात्म्याचं स्वरूप आहे आणि ते माझ्या आतमध्ये आहे. नवे नवे फक्त आतच नव्हे, तो सर्वत्र संचारलेला आहे. आणि आता हे आत्म्याबद्दल मांडुक्य उपनिषद काय म्हणतं? ओम इति आत्मा. ते म्हणतात की ओमच आत्मा आहे. मग आत्मा म्हणजे ओम आहे, तर मग आत्मा म्हणजे काय आहे? तर ते सांगतायत की ओम आपल्याला पुढे कठोपनिषदात सांगितलं जात आहे की ओम एतत् अक्षरम ब्रह्म. ओम हे एक अक्षर असं आहे, चिन्ह आहे त्याचं परमात्म्याचं. पण ते काय आहे? ब्रह्म आहे. म्हणजेच आत्मा काय झाला? ब्रह्म आहे, जे ब्रह्मस्वरूपाने, आत्मस्वरूपाने. आणि ब्रह्माचा अर्थच आहे की बृहत इति ब्रह्म. हा बृहत म्हणजे सर्व व्यापक, सर्व व्यापून उरलेलं काय आहे? तर ब्रह्म म्हणजेच परमात्मा आहे. तर असं ब्रह्म असणारं
जे स्वरूप आहे ते माझ्या हृदयात पण आहे आणि सर्वत्र पण आहे. पण हे आपल्याला समजत नाही, सोडा. सर्व वेदांना पण त्याचं वर्णन करता आलेलं नाही आहे, त्याच्याबद्दल बोलता आलेलं नाही आहे, सांगता आलेलं नाही आहे. म्हणून जिथं मन आणि इंद्रिय सगळे तिथून परत येतात असं एक श्रुती म्हणते. तर वेदांमध्ये एका श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे की वेद काय म्हणतात, न इति न इति. न इति म्हणजे हे नाही म्हणजे तुम्हाला दिसेल जे जे दिसतं, जे जे विचारात येतं, जे जे तुमच्या स्पर्शाने पंचज्ञानेंद्रियांनी तुम्हाला ऐकू येतं किंवा तुम्ही खाता पिता ज्याला ज्याला जाणता ते सर्व काही नाही असं परमात्मा ते सांगतायत. ते सर्व नाही म्हणजे मग तुम्ही म्हणाल, आत्ता तर म्हणाला तुम्ही सर्वत्र ते व्यापून आहे आणि आत्ता म्हणता की हे नाही म्हणजे त्याचं नामरूप नाही. म्हणजे आता मी ही सौ अंजली पोफळे इथं आहे, मी तुम्हाला काही सांगते आहे, तर हे माझं नामरूप खरं आहे का? नाही. मी ज्याच्या जोरावरती, ज्याच्या शक्तीने मी बोलती आहे, मी चालते उठते बसते खाते पिते, मीच नव्हे तुम्ही सर्व, ते जी शक्ती आहे, जी निर्गुण निराकार आत्मतत्व आपल्यामध्ये आहे, ब्रह्मतत्व आहे, ते म्हणजे माझं खरं स्वरूप आहे. पण हे शरीर एक दिवस येणार आहे आणि एक दिवस जाणार आहे. आणि या शरीराला मला तर वाटतं खूप लोकांनी अगदी लहानपणापासून बघितलेले, माझ्या काही टीचर्स पण आहेत. तर तुम्ही सांगा, इतकी लहान असताना मी कशी होते आणि आता कशी झाली आणि अजून काही वर्षांनी अजून म्हातारी होईल. मग तुम्ही म्हणाल की मग हे कसं, आणि एक दिवस नाश पावेल. तर मी नाश पावले म्हणून माझा नाश झाला का? नाही. तर आपला नाश होत नसतो, आपण नेहमीच असतो. आधी पण होतो, जन्मानंतरही आहेच आणि जन्मानंतर पण आपण राहणार आहोत, म्हणजे मृत्यूनंतर पण आपण राहणार आहोत, असं आपलं आत्मतत्व आहे. तर आता हे आत्मतत्व कसं आहे हे समर्थ सांगताना समर्थ एका ठिकाणी म्हणतात की दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. तो कसा आहे? तर तो दृश्य आणि अदृश्य ह्याचा तो साक्षी आहे. साक्षी आहे म्हणजे कसा आहे? साक्षी आहे म्हणजे तो बघणारा आहे आणि त्याच्याहून वेगळा आहे. जर आपण आपल्या डोळ्याला बघू शकतो का? नाही. पण या डोळ्याला मी आरशात बघू शकतो, कारण आरसा हा वेगळा असतो, आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं आणि मी त्याला पाहू शकतो. तसं माझ्या स्वस्वरूपाला पाहण्यासाठी मी या श्रुतीरूपी, वेदांतरूपी किंवा दासबोध, आत्माराम किंवा अनेक जे संतांचे ग्रंथ आहेत, ते ग्रंथरूपी आरशामध्ये माझं स्वरूप मी जाणू शकते, पाहू शकते. पण हे जे सर्व दृश्य आहे, जे माझ्या डोळ्यावाटे दिसतं किंवा पंचज्ञानेंद्रियांना जे दृश्य दिसतं, ते दृश्य म्हणजे त्यातलं नामरूप मी नाही आहे, पण त्यातलं एक्झिस्टन्स म्हणा, चेतनत्व म्हणा, कॉन्शियसनेस म्हणा, ते मी आहे. म्हणजे झाडातलं कॉन्शियसनेस पण मीच आहे, एखाद्या जनावरातलं पण, पशुपक्ष्यांमधलं देखील जे चेतनत्व आहे ते मीच आहे, माझं स्वरूप आहे. म्हणून ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सगळीकडे जे जे चेतनत्व आहे ते सर्व मीच आहे, असं आपल्याला श्रुती सांगते. पुढे आपल्याला हे आपण साक्षी आहोत ते कसे आहोत आणि कशाचे साक्षी आहोत हे अष्टवक्र जनक महाराजांना सुंदर तऱ्हेने सांगतायत. ते काय सांगतायत आपण बघूया. ते म्हणतायत, न पृथ्वी न जलम न अग्नी न वायू वा भवान. ते म्हणतायत की तू पृथ्वी नाही आहेस, तू जल नाही आहेस म्हणजे पाणी नाही आहेस, अग्नी नाही आहेस, वायू नाही आहेस आणि आकाश पण नाही आहेस म्हणजे पंचमहाभूत तू नाही आहेस. भवान एवढं नव्हे तर तू पण नाही आहेस. म्हणजे मी म्हणजे आता तू म्हणजे तुझं शरीर. जेव्हा ते जनकराजांना म्हणतात तेव्हा जनकराजांचं शरीर आपण असं गृहीत धरूया, म्हणजे माझं शरीर पण ते आत्मतत्व नाही आहे. मग काय आत्मतत्व आहे? तर ते म्हणतात येशाम. येशाम म्हणजे या सगळ्याला, पृथ्वीला, जलाला, अग्नीला, वायूला, आकाशाला, सगळ्याला जो पाहणारा आहे, तो जो साक्षी रूपाने पाहतो, तो साक्षीणम आत्मानम चित्रूपम विद्धी मुक्तये. ते इथं सांगतायत की साक्षी रूपाने आत्मस्वरूपाला, चित्स्वरूपाला, म्हणजे साक्षीणम म्हणजे साक्षीच आत्मानम आत्मस्वरूप आहे, तेच चित्स्वरूप आहे
आणि ह्याला तू जाण. कसं जाण? तर ह्या सगळ्याला बघणारा जो मी आहे, जाणणारा जो मी आहे, माझ्यामध्ये नवे जन्मलेल्या छोट्या बाळामध्ये देखील जन्मल्या ते रडतं. त्यांनी शू केली आणि शी केली तरी देखील ते रडतं. त्याला भूक लागली तरी ते रडतं. का रडतं? कारण त्याला त्याची जाणीव झालेली असते. आणि ही जाणीव त्यावेळेला जी असते ती आता माझ्या या वयाला पण आहे, जेव्हा मोठं होतो तेव्हा पण तीच जाणीव असते आणि शेवटपर्यंत ती जाणीव असते. मृत्यूच्या वेळेला पण आपल्याला जाणीव असते की मी हा देह सोडतो आहे, मी मरत नाही आहे, मी जात नाही आहे, मी आहेच आहे. ही जाणीव प्रत्येकाला असते आणि ही जाणीव म्हणजेच तो परमात्मा आहे, तोच साक्षी रूपाने आहे, तोच माझ्या आतमध्ये आहे. आणि इथं ज्ञानेश्वर माऊली म्हणते, सकल मती प्रकाशू गणेशू. सगळ्यांच्या मतीमध्ये जो प्रकाश पाडतो तो गणेशू आहे. आणि प्रकाश पाडणारा, माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडणारा आणि सगळ्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडणारा दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तो परमात्मा आहे, आत्मतत्व आहे, चैतन्य आहे. त्याला तुम्ही कॉन्शियसनेस म्हणा, अवेअरनेस म्हणा, काही म्हणा, पण ते आत्मतत्व आहे. त्यालाच आपले समर्थ सांगतात, आत्मा ह्याला कधीही विसरू नकोस, असं ते ठामेठोकपणे सांगतात. एवढंच नव्हे तर आपल्याला गीतेमध्ये पण हे सांगण्यात आलेलं आहे की आत्मस्त्वम मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. ते म्हणतात की आत्मस्वरूपामध्ये तू तिथं स्थित राहा, आत्मस्वरूपातच राहा आणि आत्मस्वरूपाशिवाय दुसरा कुठलाही, आत्म्याशिवाय दुसरा कुठलाही विचार करू नको. मनाला मनकृत्वा, मनाला तिथं ठेव आणि मग तू कुठलीही कशाचीही तुला चिंता राहणार नाही. कारण ज्या वेळेला मन त्या आत्म्यामध्ये विलीन होतं किंवा डुबतं किंवा लय पावतं, एकरूप होतं, त्यावेळेला ते मन प्रसन्न असतं, आनंदी असतं. आणि असं आनंदी मन म्हणतं, आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि मग ते कसं असतं तर एखाद्या समुद्रामध्ये लाटा येतात. समुद्राहून लाटा वेगळ्या असतात का? समुद्रातलं पाणी आणि लाटांचं पाणी नव्हे, त्यातल्या बुडबुड्यांचं पण पाणी हे एकच असतं, ते समुद्रच असतं, दुसरं काही नसतं नव्हे. सोनं आणि अलंकार, सोनं आणि अलंकारामध्ये काहीही फरक नसतो. अलंकाराचा आकार विकार काढला त्यात सोनंच राहतं. सोन्याशिवाय अलंकार बनत नाही. सगळ्यांकडे सोनं असेल नसेल, पण कोणी चांदीचं बनवतं, कोणी लोखंडाचे पण वस्तू बनवतो. ते सोडा, मातीच्या पण वस्तू बनवतो. मातीची मटका असतो, माठ असतो, घट असतं, नंतर साधी समई असते, नंतर पणत्या असतात दिवाळीला आपण ज्या लावतो तो. पण या सगळ्यांमध्ये अनुस्यूत काय आहे? मातीच आहे. त्याचे आकार आणि विकाराकडे आपण बघायचं नाही आहे, आकाराला सोडून द्यायचं आहे, नामरूपाला सोडायचं आहे, मग त्यात तत्वच राहतं. आणि म्हणून पुढे आपल्याला समर्थ सांगत आहेत पुढच्या श्लोकामध्ये, नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठाव या राघवे विण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्व बुडाले. समर्थ आपल्याला सांगताय की नभामध्ये म्हणजे आकाशामध्ये किंवा अंतरिक्षामध्ये जिथं कुठेही किंवा या ब्रह्मांडामध्ये जिथं कुठे, कारण हे ब्रह्मांड बनलेलंच आहे मुळी पंचमहाभूतांनी. आणि हे सर्व जे त्यातला जो अणुरेणू आहे, सूक्ष्मातला सूक्ष्म जो कण आहे, तो देखील या परमात्म्याशिवाय दुसरा कोणी नाही आहे. कारण तिथंही चेतनत्व आहे, आत्मतत्व आहे. आणि रीता ठाव या राघवे विण नाही म्हटलेलं आहे समर्थांनी. कारण समर्थ राघवाचे भक्त होते, रामाचे भक्त होते. पण तुम्ही असं समजू नका की राघवच आहे, असं नाही. तर इथं तुम्ही कृष्णही असू शकतं, शिव पण असू शकतो, कोणताही तुमचा इष्टदेव, परमात्म्याचं कुठलंही नाम, त्याची सहस्रनामं आहेत, त्यातलं कुठलंही नाम जरी घेतलं तरी त्याच्याशिवाय दुसरीकडे कोणीही नसतं. तोच तो व्यापून उरलेला असतो. आणि तो कसा असतो ते सांगतायत, तया पाहता पाहता तेची झाले. ते त्याला जेव्हा तुम्ही पाहाल, जेव्हा त्याचं चिंतन कराल, त्याचं मनन कराल, त्यावेळेला तुम्ही तेच व्हाल. त्याच्यासाठी वेगळं काही करायची जरूर नाही. फक्त जे आता सध्या आम्ही बहिर्मुख आहोत, या सगळ्याला बघतो, सृष्टीला बघतो, जगाला बघतो, मला बघतो, मी माझं बघतो आहोत, तू तुझं बघतो आहोत. तर या द्वैताला सोडून द्यायचं. मी माझं, तू तुझं, हे सगळं द्वैत जे आहे याला सोडायचं आणि फक्त माझ्यामध्ये म्हणजे अहम स्वरूपात, मी स्वरूपात असं त्याच्यामध्ये रमायचं, त्याच्यामध्ये राहायचं आणि त्याचाच विचार करायचा. तेथे मग काय होतं, असं केलं तर
तर आपल्याला बृहदारण्य सांगतं की आत्मावारे द्रष्टव्या मंतव्या निदिध्यासितव्या. तिथं ते पण सांगतायत की आत्म्याला तुम्ही पहा, म्हणजे त्याचा विचार करा, मंतव्य करा आणि त्याच्यावरती निदिध्यासन करा आणि त्यातच डुबा. मग तेथे काय होईल? तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. आणि मग तिथं तुमचं जे लक्ष म्हणजे जाणीव आहे आणि आलक्ष म्हणजे नेणीव आहे, जाणीव नेणिवेच्या पलीकडे जाल आणि मग तुम्ही आनंदी व्हाल आणि हा हो करत तुम्ही सर्वत्र संचार कराल आणि मग तुम्हाला सुखदुःख राहणार नाही. कारण तुम्ही मनाच्या पलीकडे गेलेला असतात. सुखदुःख हे मनाला असतं. सुखदुःख म्हणजेच पापपुण्याचाच परिणाम सुखदुःखाने आपण भोगतो. तो आपल्याला प्राप्त होणार नाही. संसाराचे बंधन आपल्याला राहणार नाही आणि आपण मुक्त हो आणि आनंदी हो. आनंदाने सगळीकडे विचरण करू आणि असं आपण सगळेजण विचरण करूयात. एवढीच त्या परमात्म्याकडे प्रार्थना करूयात, समर्थांकडे प्रार्थना करूयात. जय जय रघुवीर समर्थ.